तर नमस्कार भावनो, आज आपण पाहणार आहोत की ChatGPT Go फ्रीमध्ये कसं चालू करायचं. कारण 4 नोव्हेंबरला फ्रीमध्ये ॲक्सेस भेटणार होतं ChatGPT Goचं. त्यासाठी आपल्याला स्टार्टिंगला ChatGPT लॉग इन करायचं आहे. त्यानंतर अपग्रेड फ्रॉम फ्री या बटनावर क्लिक करून तो फ्रीवाला प्लॅन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर थोडा टाईम लागेल का आता एकाच वेळेस भरपूर सर्व्हर म्हणजे एकाच वेळेस भरपूर जण लॉग इन करू शकतो, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम लागू शकतो. तेव्हा थोडं आपल्याला वेट करायचं आहे. त्यानंतर पेमेंटचा ऑप्शन येईल. त्यानंतर तुम्हाला इथे एक 1 मिनिटे इथे तुम्हाला दाखवेल ₹399 पण ते ₹399 तुमची कटणार नाही. तुमची कटणार फक्त ₹0. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही क्रेडिट कार्डने करू शकता. अन्यथा यू-पी-आयचं पण ऑप्शन आहे. यू-पी-आयने सुद्धा करू शकता. मी ते इथे यू-पी-आयने करणार आहे. त्यामुळे मी यू-पी-आयवर क्लिक करतो. त्यानंतर तुमचं नाव, ॲड्रेस एक मिनिट तुम्हाला मी सर्व समजून सांगतो कसं-कसं करायचं, काय करायचं. चला तर मग भरायला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा मी यू-पी-आयवर सिलेक्ट करतो. त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर कंट्री सिलेक्ट करायची आहे इंडिया. आता आपण इंडियासाठी बनतो तो इंडिया करणार. आता मी पुण्यातून आहे तर मी पुणे टाकतोय. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही Googleवर जाऊन सिटीचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर तुमचं पिनकोड सिलेक्ट होईल. त्यानंतर खाली स्टेट निवडायचं आहे. आता मी महाराष्ट्रामधून आहे तर मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो. महाराष्ट्र तर आपल्याला कंट्री, सिटी, पिनकोड ते सर्व टाकून खाली जर तुम्ही बिझनेसमॅन असाल, तुमच्याकडे GST नंबर हे असेल तर तुम्ही तिथे क्लिक करून GST नंबर टाकून सबमिट करू शकता. आता मी तर एक क्रिएटर आहे त्यामुळे मी तर काही नाही. त्यानंतर मी खालच्या बटनावर क्लिक करून ॲग्री करतो आणि त्यानंतर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करतो. तर तुम्ही पुढचं पाहू शकता पेमेंटचा ऑप्शन येईल आणि थोडा टाईम लागू शकतो सर्व्हरमुळे. थोडा टाईम लागत आहे त्यामुळे थोडं इंतजार करा. हे फील्ड ऑप्शन येऊ शकतं 1-2 वेळा. कारण एकाच वेळेस भरपूर हे करतात का तर मी दुसऱ्या अकाउंटवर लॉग इन केलं तर मला 2-3 वेळा ट्राय केल्यानंतर आलं होतं. इथे पण येईल, आपण 1-2 वेळा ट्राय करायचं आहे. त्यानंतर चालू होईल. आता मी तर हे पाहू शकता बघा, मी 2-4 वेळा ट्राय केल्यानंतर पेमेंटचा ऑप्शन आलेला आहे. तुम्ही जी यू-पी-आय ID दिली आहे पेमेंटसाठी, त्या पेमेंटसाठी एक नोटिफिकेशन येईल. तर मी जी-पे दिली होती माझ्या जी-पेवर आलेली आहे. त्यानंतर तुमची जी Google Pay, PhonePe, Paytm ज्यावर दिली असेल त्याची लिंक त्याच्यावर एक मेसेज येईल. पॉपअपमध्ये तुम्ही पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्याच्या नंतर काहीच थोड्या वेळातच तुमचं इथे एक टिक मार येईल. त्यानंतर तुम्ही OpenAI फ्री ChatGPT वापरू शकता. ते पण ₹0मध्ये. तिथे पेमेंट करताना तुम्हाला दाखवेल पण ₹399 दाखवेल. पण तुमची कटणार फक्त ₹1. त्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही. फक्त ₹1 कटणार आहे, बाकी काही नाही. इथं कारण थोडा टाईम लागू शकतो पेमेंटसाठी पण. हां, पण एक महत्त्वाची बात हां, तुमचे पैसे अजिबात कटणार नाहीत. पण बादमध्ये तुम्ही एक काही दिवसांनी ऑटो पे झाल्यास ते कट करू शकता, कॅन्सल करू शकता. तरी तुम्ही फ्रीमध्ये यूज करू शकतात 18 महिन्यांसाठी. तर इथे मला थोडा टाईम लागत आहे. तर मी समजला असेल बहुतेक व्हिडिओ तुम्हाला. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. तुमच्या मित्रांना, भावांना सर्वांना शेअर करा. ओके, धन्यवाद. काही प्रॉब्लेम असल्यास कमेंटमध्ये कळवा. मी तुम्हाला सर्वांचे उत्तर देऊन टाकेन.